वैष्णवी हगवणेचा शवविच्छेदन अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती। गळफास आणि वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीचे व्रण। वैष्णवीचा मृत्यू मारहाणीमुळेही झाल्याचा अंदाज। वैष्णवीच्या आई वडिलांना आता 9 महिन्याच्या नातवाची चिंता। पिस्तुलीचा धाक दाखवत निलेश चव्हाणने बाळाचा ताबा घेण्यास नकार दिल्याचा अनिल कसपटेंचा दावा। वैष्णवी आत्महत्या प्रकरणामध्ये कोर्टाकडून तिन्ही आरोपींना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी। राजेंद्र हगवणे असूनही फरार, तर हगवण्यांनी हुंड्यामध्ये घेतलेली फॉर्च्युनर आणि ऍक्टिवा पोलिसांकडून जप्त। यवतमाळमध्ये मुख्याध्यापिका पत्नीने केली शिक्षक पतीची हत्या। विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह, तर चौसाळा जंगलामध्ये जळालेला मृतदेह सापडला। राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, शेती पिकांचं मोठं नुकसान। मुंबई पुण्यासह नाशिकचीही उडाली दाणादाण। पुढचे 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा। सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र यायला तयार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं। आता राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा, ठाकरे एकत्र यावेत यासाठी सकारात्मक। अनिल परब यांचा मोठा दावा। 15,000च्या ड्रोनसाठी 15 लाखांचे मिसाईल डागले का? ऑपरेशन सिंदूर वरून काँग्रेसच्या वडेट्टीवार यांचा सवाल, तर मूर्खांना उत्तर देत नाही असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी फटकारलं। पाकच्या हाय कमिशनच्या संपर्कात असल्याची यूट्यूबर ज्योती मल्होत्राची कबुली। चॅनलचे लाईक वाढवण्यासाठी हेरगिरीच्या जाळ्यात अडकल्याची कबुली। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई। 30 माओवाद्यांचा खात्मा, तर 6 कोटींचं बक्षीस असलेला माओवादी बसवराजूही ठार। पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहांकडून कारवाईचं कौतुक। नाशिकमधील जिंदाल कंपनीला लागलेली आग पुन्हा भडकली। कंपनीच्या प्लांटमध्ये आग पसरण्याची भीती। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। आणि दिल्लीहून श्रीनगरला निघालेल्या इंडिगोच्या विमानावर कोसळली वीज। विमानातील प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। विमानात सुरक्षित लँडिंग केल्यानं मोठा अनर्थ टळला।